नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज जगाला हादरवून टाकणारी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज होती ती म्हणजे ब्रिटन युरोपीय महासंघातून अखेर बाहेर पडलेला आहे. ब्रेक्झिट म्हणून या घटनेकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि जगामध्ये या युरोपमधल्या भूकंपाचे आता पडसाद पुढचे अनेक महिने काळ आपल्याला सोसावे लागणार आहेत, बघावे लागणार आहेत. या सगळ्यामध्ये जगाच्या अर्थकारणावर आणि भारताच्या व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहेत त्याबद्दलची चर्चा आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, त्यांचं स्वागत. त्यांच्या बाजूला आहे जयराज साळगावकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत अच्युत गोडबोले सर, अर्थतज्ञ आहेत. अर्थविषयक त्यांची अर्थातसारखं अनेक पुस्तकं गाजलेली आहेत. याशिवाय आपल्यासोबत आहेत गौरी खांडेकर, ग्लोबल रिलेशन्स फोरमच्या त्या डायरेक्टर आहेत आणि स्वतः आता ब्रुसेल्समधून ते आपल्याशी बोलत आहेत. ब्रुसेल्समध्ये युरोपीय महासंघाचं कार्यालय, आपल्याला कल्पना आहे त्याची. आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर. समीरण सरांपासून सुरुवात करूया. समीरण सर, या मोठ्या घटनेकडे आपण आता कसं बघायचंय? ब्रेक्झिट नंतर बदललेलं जग कसं आहे? मला असं वाटतं की प्रसन्न, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण चर्चेचे काही मुद्दे मांडण्याकरता, एक टोन सेट करण्याकरता 3-4 मुद्दे आधी मी मांडतो. मान्यवर आपली मतं त्याच्यावर व्यक्त करतील. मला असं वाटतं एक अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती सुद्धा अशा वेळेला की ज्या गोष्टीची कॉन्स्टिट्यूशनली कुठलीही गरज नव्हती. म्हणजे बेसिकली युके मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक बंधन नसताना ही जी काही परिस्थिती तिथल्या राज्यकर्त्यांनी ओढवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चक्क राज्यकर्त्यांच्या मताच्या विरुद्ध तिथली जनता गेलेली दिसतेय. त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये काय भय होतं की जे तिथले राज्यकर्ते अपेक्षित धरू शकले नाहीत, आणि आता जनतेने मत दिल्यानंतर तिथल्या राज्यकर्त्यांना राज्यामध्ये किंवा सत्तेमध्ये राहण्यामध्ये कुठलाही रेफरंडमचा असा अर्थ जर काढला तर कुठलाही हक्क त्यांना उरत नाही. त्याप्रमाणे प्राईम मिनिस्टर ऑफ युकेनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ते सत्तेमध्ये राहणार नाहीत. मुळात 3 मुद्द्यांवर चर्चा आपण करू शकतो सगळ्यात जास्त. एक म्हणजे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल. महासंघातनं बाहेर पडल्यानंतर महासंघाने ऑलरेडी हा डायव्होर्स अमिकेबल झाला तरी सुद्धा कुठलीही फेवरेबल वागणूक ब्रिटनला द्यायची नाही हे ठरवल्यानंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय एक्सपोर्ट किंवा भारतीय वंशाचे लोक तिथे जेव्हा काम करायला जातात तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होईल. या सगळ्या गोष्टींबरोबरच एकूणच आत्ताची अर्थव्यवस्था बघितल्यावर भारत आणि आशियाई अर्थव्यवस्थेवर जो काही त्याचा परिणाम झालेला आहे, त्याला एक नोज डाऊन फॉल असा शब्द वापरला जातो. कुठल्याही शेअर मार्केटमध्ये किंवा सेन्सेक्सच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं, सोन्याने उसळी मारली, सेन्सेक्स 900 पॉईंटनी खाली गेला ताबडतोब 15 मिनिटाच्या आत. या सगळ्या घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे या मुद्द्यांवर आपण आज चर्चा केलेली जास्त चांगली होईल. हाच मुद्दे घेऊन पहिल्यांदा केतकर सरांकडे जातोय. केतकर सर, आपलं पहिलं इम्प्रेशन या सगळ्या घटनेचं? पहिली गोष्ट म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर हा मला अंदाज अजिबातच नव्हता. कारण खुद्द ब्रिटनच्या लोकसभेमध्ये, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जवळजवळ 2/3 पेक्षा जास्त खासदार हे आपण युरोपियन युनियनमध्ये राहावं अशा मताचे होते. शिवाय मी एका चांगल्या कंपनीत होतो, म्हणजे स्टीफन हॉकिंग, लॉर्ड मेघनाथ देसाई, अमर्त्य सेन हे सगळे म्हणत होते की ते असा काही निकाल लागणार नाही आणि शेवटी ब्रिटन युरोपमध्ये राहील. कदाचित त्यांच्या म्हणण्यामुळे किंवा त्यांच्या विश्लेषणामुळे मी प्रभावित झालो असेल, परंतु तसं जरी नसतं तरी सुद्धा माझी अपेक्षा आणि इच्छा हीच होती की ब्रिटननी युरोपियन युनियनमध्ये राहावं. याचं साधं कारण असं आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला युरोप पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता आणि एकमेकांच्या विरुद्ध लढला होता, त्याच्यानंतर अगदी पहिल्यांदा ज्यावेळेला अशी मांडणी करण्यात आली की परत जर युरोपला शांततेने जगायचं असेल आणि एकमेकांशी संवादी व्यवहार करायचा असेल तर युरोपियन इकॉनॉमिक युनियनपासून सुरुवात करावी. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर सुरुवात जी झाली ती युरोपियन इकॉनॉमिक युनियनने झाली. त्याच्यानंतर कित्येक वर्ष, जवळजवळ 40-42 वर्ष प्रक्रिया चालू राहिली आणि 1991 मध्ये 2 गोष्टी आल्या. एक म्हणजे बाकीच्या युरोपमध्ये युरो करन्सी स्वीकारायचा निर्णय झाला आणि इकडे युरोपियन युनियन आणि त्याच्या पुढची घटना घडली त्याच सुमाराला, म्हणजे युरोपियन पार्लमेंट. म्हणजे एका बाजूला सोव्हिएत युनियन ज्या वेळेला विघटन होत होतं सोव्हिएत युनियनचं, 1991 मध्ये झालं, त्याच वेळेला त्याच्याच भिंतीला मागच्या बाजूला युरोपियन युनियन एकत्र येत होता. माझ्या मते ही इतिहासाची गती चांगली होती की जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती जे देश कायम पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात एकमेकांविरुद्ध लढले, 7-8 कोटी माणसं त्यांनी एकमेकांची मारली, त्याच्याऐवजी आता ते एकत्र येतात. म्हणजे युद्ध होणार नाही, व्यापार होईल. जरी ती संकल्पना भांडवलशाहीला पोषक होती तरी सुद्धा ती शांततेला पोषक होती आणि जगाला एकत्र आणणारी घटना होती. म्हणून युरोपियन युनियन राहावी, किती त्याच्यातले मतभेद असले तरी सुद्धा असं मला वाटत होतं. ते प्रत्यक्षात घडलं नाही. ही घटना का इतिहासाच्या गतीच्या विरोधात आहे, कारण आता
हळूहळू का होईना युरोपियन युनियनचे एक एक मणी गळून पडू लागतील. बरं. त्याप्रमाणे युनायटेड किंगडम जे म्हणतात ते आता डिव्हायडेड किंगडम होईल. कदाचित स्कॉटलंड बरं. हे युनायटेड किंगडम मधनं बाहेर पडेल. बरं. अगदी असं आपण म्हणू नये, परंतु जगाची ही विघटनाची प्रक्रिया बरं. ज्यावेळेला सोव्हिएत युनियनने सुरू केली त्यावेळेला असं वाटलं की ती प्रक्रिया तिथेच थांबली. आता युरोप आणि अमेरिका हे जगाच्या एकत्रीकरणाचा मार्ग स्वीकारतील. आता युरोपियन युनियननी हा मार्ग ग्रीसच्या पाठोपाठ आणि इतर काही देशांमधल्या असंतोषाच्या पाठोपाठ बरं. ब्रिटननी स्वतः जो स्वतःचा एम्परर होता, सगळ्या जगाच्या 56 वसाहतींवरती ज्यांचं राज्य होतं, हो. त्या वसाहती तर गेल्याच आणि ते ब्रिटिश एम्पायर पण गेलं. ब्रिटिश कॉमनवेल्थ ही खिळखिळी झाली. आता युरोपियन युनियनही खिळखिळी झाली. बरं. की माझ्या दृष्टीने जगाचे काय परिणाम व्हायचे ते होणारच आहेत. ते चांगले होणार नाहीयेत, हो. परंतु इतिहासाच्या गतीच्या विरोधात घडलेली घटना आहे. गोडबोले सर. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्याची कारणं काय आहेत. हां. कॉन्झर्वेटिव्ह पक्षातच मुळी दुफळी होती. हां. म्हणजे स्वतः कॅमेरून त्या पक्षाचे, पण तरी सुद्धा इतर पक्षात त्या पक्षातली जी इतर मंडळी होती त्यांना तेही म्हणणं मान्य नव्हतं. त्याची 2-3 महत्वाची कारणं आहेत. त्यांना असं वाटत होतं की ब्रिटननी EU मध्ये राहिल्यामुळे हो. आपल्यावर खूप बंधनं येतात. ती कशी बंधनं होती की एमिग्रेशन खूप वाढलेलं आहे. हे सगळे अँटी एमिग्रेशनचं प्रकार आहे. जसं Exactly. तिकडे ट्रम्प करत होता तसंच इकडे करत म्हणजे अल्ट्रा राईटचा खरं म्हणजे विजय. आता कुमार म्हणाल त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे हो. की हे अतिशय वाईट गोष्ट घडलेली आहे. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह मधल्या सुद्धा राईटिस्ट लोकांनी उचलून धरलेलं ही गोष्ट होती. बरं. त्यात सुद्धा असं आहे की EU मध्ये काही नियमांचं बंधन होतं. हो. त्यात लेबर लॉज होते, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनचे काही लॉज होते. ते ब्रिटिश बिझनेसला नको होते. जसं आपल्याकडे सुद्धा हे सगळे पर्यावरण उगीच उद्योगांच्या मध्ये येतं असं जे म्हणतात, तसं तिकडे पण नको होतं. त्यामुळे ते जर बाहेर पडलं तर आपल्याला कामगार कायदे बदलता येतील, मग हायर अँड फायर करता येईल, असं सगळं ही त्याच्या मागची खरी पार्श्वभूमी आहे. पण मला असं वाटतं की आता इंग्लंडला म्हणजे ब्रिटनला 27 देशांबरोबर वेगवेगळे करार करावे लागणार आहेत. आता सगळं फ्री हे होतं. त्यामुळे त्याला मिनिमम 2 वर्ष जाणार आणि 2 वर्ष अतिशय चिंताजनक, खळबळकारक आणि खूप अस्थिर परिस्थिती राहणार आहे. तसंच भारतीयांच्या दृष्टीने विचार केला, आपल्या 800 कंपन्या आहेत UK मध्ये आणि त्यामुळे भारताला कॅपिटल खूप चांगलं मिळतं. म्हणजे ब्रिटनच्या दृष्टीने FDI जे इंग्लंडमध्ये येतं त्यातलं भारत हा दुसरा भाग आहे, सेकंड लार्जेस्ट आहे. आणि आपल्या IT च्या कंपन्या पण बऱ्याच तिथे आहेत. आतापर्यंत आपल्या IT च्या कंपनीने काय केलं होतं की लंडनमध्ये हेडक्वार्टर्स घेतलं आणि मग तो त्यातनं गेटवे त्यांनी केला. त्या गेटवे करून युरोपमध्ये त्यांचा बिझनेस वाढायचा. आता त्यांना इंग्लंडमध्ये वेगळं, युरोपमध्ये वेगवेगळ्या वाटाघाटी कराव्या लागतील आणि आज खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण मला होणार. प्रसन्न अच्युतजी म्हणताय त्या लाईनवर एक थोडंसं गमतीदार असं वाटतं की मुंबई महानगराचे प्रश्न आपण जर आज बघितले तर त्याच्यावर राजकीय पक्ष जो व्ह्यू घेताना दिसतात त्याच व्ह्यूची दुफळी आता तिथे दिसलेली आहे आपल्याला. याचं कारण लंडन आणि स्कॉटलंड हे EU मध्ये राहण्यावर भर देत होते आणि उरलेले सर्व रेस्ट ऑफ कंट्री आउटस्कट जे होते ते EU मधनं बाहेर पडणं. त्याची मेन 4 कारणं सांगितली जात होती जी आता अच्युतजींनी सांगितली. सगळ्यात म्हणजे आपण कंट्रोलिंग ऑफ मायग्रेशन करू शकत नाही असं या लोकांना वाटत होतं. दुसरं म्हणजे प्रेशर ऑन पब्लिक सर्व्हिसेस जे आता मुंबईमध्ये सुद्धा आपण म्हणतो की बाहेरून येणाऱ्या सगळ्या नागरिकांमुळे प्रेशर पडतं इथल्या पब्लिक सर्व्हिसेसवर. तिसरं म्हणजे वेज लेवल्स ज्या आहेत त्या तिथल्या पूर्णपणे पुशिंग डाऊन ऑफ वेज लेवल चालू आहे या बाहेर येणाऱ्या लोकांमुळे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आमची म्हणून काही ब्रिटिश माणसांची लिव्हिंग स्टँडर्ड जी आहेत ती स्टँडर्ड्स कुठेतरी सप्रेस होत आहेत आणि हे तिथल्या नागरिकांना मान्य नव्हतं. हा जनतेचा आवाज कुठेतरी राज्यकर्त्यांना कळाला नाही. राज्यकर्त्यांनी आपल्या मेजॉरिटीला जास्त ओव्हर एस्टिमेट केलं आणि जनतेच्या आवाजाला अंडर एस्टिमेट केलं. म्हणून मला असं वाटतं की हा सगळा जनतेचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणावर उलटा, राज्यकर्त्यांच्या मताच्या उलटा हा आलेला दिसतोय. जयराज साळगावकरांकडे जाण्याच्या आधी मी ब्रुसेल्सला जातोय. गौरी खांडेकर आपल्यासोबत आहेत. गौरी, तुम्ही थेट स्वतः युरोपात आहात. काय तिकडे वातावरणात नेमकं काय भरलेलं आहे तिकडे? आता टेस्ट ऑफ द एअर काय आहे, लोक काय म्हणतात? हे एकदम एक ऐतिहासिक दिवस आहे ना की UK निश्चय केला की युरोपियन युनियनला सोडायचा 43 वर्षाच्या मेंबरशिप नंतर. म्हणून सगळे एकदम भिलेले तिथं की काय होणार आहे. माझ्या म्हणण्याने 2-3 वर्षासाठी जास्ती काय कारण का जे प्रोसिजर असतात एक्झिटचे, युनियन सोडाचे, ते 2-3 वर्ष किंवा 5 वर्ष पण लागणार त्यांना निगोसिएट करायला. त्याच्यानंतर पण UKला सामान्य बाजारात म्हणजे युरोपियन युनियनच्या कॉमन मार्केटमध्ये राहायची गरज आहे. कारण का त्यांचे मार्केट एवढे इंटिग्रेटेड आहे युरोपियन युनियन बरोबर आणि ते UKची प्रायोरिटी आहे. तर UK राहणारच आहे त्याच्यात. तर जास्ती काही फरक त्याच्यामुळे काय पडणार नाही. पण इथं सगळे एकदम
भिलेलेत लोक, कुणाला वाटत नव्हतं की बाबा युके सोडून जाईल, एक्झॅक्टली. म्हणून मार्केट पण सगळे क्रॅश झालेले आहेत. अर्थात पाऊंड- गौरी तुम्ही पाऊंडचं म्हणताय ते rate बरोबर आहे. कमी मार्केट झालंय. क्रॅश झालेलं आहे. पाऊंड जो इंडियन रुपीच्या भाषेत बोलायचं झालं तर 97-99 पर्यंतचा होता, तो आज 92 पर्यंत आलेला आहे. त्यामुळे हे पडसाद पडतातच आहेत. पण गौरीजींनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की एकदम लगेच एक्झिट म्हणजे दाराच्या बाहेर जावं अशी नाही, अजून प्रोसेसला काही काळ जाईल. दरम्यान मी चाललोय जयराज साळगावकरांकडे. जयराजी, यानंतर तुम्ही इंडियन इकॉनॉमी आणि ग्लोबल इकॉनॉमी बद्दल तर सांगाच, पण आता ब्रेक्झिटच्या नंतर फ्रेक्झिट म्हणजे फ्रान्सचं एक्झिट, जर्मनीवरती तर अँजेला मार्केलांवरती तर फार आधीपासून दबाव आहेत. युरोपचं डिसइंटिग्रेशन सुरू होणार आहे का? बाल्कनायझेशन वेगळ्या अर्थाने सुरू होणार आहे का? आपला तिकडे संपर्क तात्पुरता तुटलेला. मी पुन्हा हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो. गोडबोले सर, हो, इज इट एक प्रकारचं आता ह्याला डिसइग्रेंटेशन म्हणा, पण एक प्रकारचं बाल्कनायझेशन होणार आहे? हो, मला असं वाटतं त्याची शक्यता खूप दाट आहे. आणि आत्ताच इव्हन नेदरलँड्समध्ये त्याची मागणी आहे, स्कॉटलंडमध्ये मागणी आहे, फ्रान्समध्ये, आणि ह्यातल्या कित्येकांच्या आता इलेक्शन्स वगैरे येत आहेत. म्हणजे हा खूप मोठा मुद्दा त्या ठिकाणी बनणार आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्यांमध्ये एक पुन्हा नॅशनलिझम एक प्रचंड वाढणं, इमिग्रेशन, बाहेरचं कल्चर किंवा बाहेरची मंडळी त्यांना आपण विरोध करणं, हा जो सगळा एक मागे नेणारा जो काही ट्रेंड आहे, इंटिग्रेशन आणि सगळ्यांनी चांगल्या तऱ्हेने राहण्याच्या विरुद्ध आपण स्वतः म्हणजे तर तो खूप वाढण्याची शक्यता आहे. फक्त एक आहे की तात्पुरतं पाऊंड घसरल्यामुळे आपले इम्पोर्ट स्वस्त होतील, आपलं शिक्षण स्वस्त होईल, आपलं प्रवास स्वस्त होईल, तेव्हा मध्यम वर्गाला ताबडतोब काही जे प्रवास करतात त्यांना चांगलं होईल. शिक्षणाच्या बाबतीत एक गंमत होणार आहे की युरोपियन युनियनना कित्येक स्टुडंट्सना ब्रिटिश युनिव्हर्सिटीजमध्ये सबसिडाइज्ड एज्युकेशन होतं. आता ते त्यांना देणं कदाचित परवडणार नाही, पण त्यांना स्किल्ड मॅनपॉवरची आणि कॅपिटलची गरज लागणार आहे. म्हणजे एका बाजूला स्किल्ड मॅनपॉवर, त्यामुळे आयटीची मंडळी वगैरे जाऊ शकतील, पण मला वाटतं बाकीचे ॲज इट इज गेल्या अनेक वर्षात ड्रॉप होत होती. भारतातनं परदेशी शिकायला जाणारे आणि परदेशी काम करायला जाणाऱ्या मंडळींची संख्या कमी होत चालली होती. त्याच्यावर आता परिणाम होईल. पण आयटी सारखं अतिशय स्किल्ड लेबरर्सना अजूनही तिथे डिमांड असेल. मुख्य म्हणजे कॅपिटलसाठी इंग्लंडला, ब्रिटनला खूप मारामाऱ्या कराव्या लागतील, कारण ब्रिटनला सध्या कॅपिटलची खूप गरज आहे. आणि आता युरोपियन युनियन मधनं जी फ्रीली सगळा पण हा झाला त्यांचा गटचा, पण भारतावरती थेट काय परिणाम दिसतात? नाही, असं एक भारतावरती सध्या ताबडतोब परिणाम जर का म्हणा, शेअर मार्केट हे इमोशन्सवर चालतं. पहिल्यांदा शेअर मार्केट 900 खाली गेलं तर भारताची अर्थव्यवस्था तशी सध्या बऱ्यापैकी हे आहे. मग त्यात इतर बरेच, मी नेहमीच सांगत असतो, विषमता खूप आहे आणि सोशल सेक्टर, हेल्थ, एज्युकेशनकडे आपण लक्ष दिलेलं नाही, ते मी म्हणतच राहीन. पण ओव्हरऑल मॅक्रो इकॉनॉमिक बघता आज आपला परिस्थिती निदान इतर देशांची इतकी वाईट नाही. आज 7.6 रेट खराच आहे का 4 का 5 आहे, ह्याच्यावर वाद बरेच चालू आहेत, आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा बाकीच्यांचे 2 आणि 1 आणि 2.5 रेट्स आहेत. त्याच्या मनाने मला वाटतं भारताची परिस्थिती बरीच बरी आहे. पण मला एक प्रश्न याच्यामध्ये धोका असा वाटतो की बऱ्याचशा इंडियन कंपनीज अशा आहेत की ज्यांनी आता अच्युतजींनी उल्लेख केल्याप्रमाणे युरोपियन कंट्रीजमध्ये ज्यांचे व्यवहार होते आणि विशेषतः युरोपियन युनियन एकत्र असताना जे व्यवहार होते ते पुन्हा रिनिगोशिएट करायला लागते. आणि ही प्रोसेस 2.5 ते 3 वर्षाची. आता त्या मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे पुढच्या 6 महिन्यात ते व्यवहार परत होणं शक्य नाही. उदाहरणार्थ, एखाद्या टाटा सारख्या कंपनीने तिकडच्या मोटर व्हेकल्स ऑटोमोटिव्ह प्रोडक्शन कंपनीला टेक ओव्हर केला असेल, समजा तिथल्या कायद्याप्रमाणे टेक ओव्हर जर केला असेल, तर त्या संपूर्ण टेक ओव्हरचं परत रिनिगोसिएशन करणं ही सोपी गोष्ट नसते. दुसरं म्हणजे चलनामधला जो प्रॉब्लेम आहे की आता युरो या चलनामधनं पाऊंड या चलनामधली इक्वेलिटी किंवा त्याच्यामधला जो एक कन्व्हर्शन रेट जर बघितला तर तो केल्यामुळे थेट युकेच्या म्हणजे ग्रेट ब्रिटनच्या एक्सपोर्टवर त्याचा डायरेक्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रश्न त्यांचा एक्सपोर्ट वाढेल की नाही हा नाहीये, प्रश्न भारताचा एक्सपोर्ट नवीन देशाबरोबर, या युरोपियन महासंघातनं बाहेर पडलेल्या देशाबरोबर कसा टिकवायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं परकीय चलन आपल्याला कसं जास्त मिळेल, हा आपल्या व्यापाराचा मुख्य मुद्दा असतो. मला असं वाटतं भारताच्या अर्थव्यवस्थेपुढची 2 प्रमुख आव्हानं असणार आहेत. एक, बदललेल्या अर्थव्यवस्थेत पुढच्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेला युरोपियन युनियनच्या बाकी देशांनी या देशाला आयसोलेट केलेलं आहे, कुठलेही फेवर्स आम्ही देणार नाही असं म्हटलेलं आहे, त्या देशाबरोबरचे आर्थिक व्यवहार आणि व्यापार आणि एक्सपोर्ट परत एकदा नीट करणे. आणि त्याचबरोबर आता आजच अरुण जेटलींचं स्टेटमेंट आलेलं आहे की इथलं मार्केट जे व्होलटाईल आहे त्याच्यावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. पण या अर्थव्यवस्थेतल्या या अशा परिस्थितीमधनं, गंभीर परिस्थितीमधनं या देशाला बाहेर काढण्याकरता आपली अर्थव्यवस्था सक्षम आहे. मला असं वाटतं करेक्शन करण्याकरता अर्थ मंत्रालयाची विधानं फार उपयोगी पडतात, पण हे करेक्शन लगेच होईल असं वाटत नाही. ज्याला मगाशी मी नोज डाऊन फॉल म्हटलं, तसं 900 अंकांचा फॉल जो असेल तर तो 2 तासात किंवा 2 दिवसात ताबडतोब करेक्ट होत नाही, त्यालाही काही आठवडे जायला लागतात. आणि शिवाय आणखीन तो 2-3 दिवस खाली जाणार आहे, कित्येक आठवडे खाली जाईल. आणि नंतर इनफॅक्ट
7,500 पर्यंत निफ्टी जाईल असं म्हणतात. तर हा जाईलच खरं. आणि सेन्सेक्स याचा परिणाम सोन्यावर पण होणार आहे. आज जे सोनं वाढणार. सोनं वाढणार परत त्याचा परिणाम म्हणून, आणि त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेवर परत एकदा विपरीत परिणाम होण्याची काही दिवस तरी शक्यता आहे. ही परिस्थिती आपल्याला झेलावी लागेल. पण पुन्हा एकदा कंपन्यांना रिनिगोशिएट करावं करावं लागणार फार लागेल. हा मोठा महत्त्वाचा- मुद्दा फार आहे. महत्त्वाचा फार मुद्दा. मोठा मी इकडे गौरी खांडेकरांकडे पुन्हा एकदा चालू आहे. गौरी, 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. एक म्हणजे जो मगाशी प्रश्न आला, युरोपियन डिसइंटिग्रेशन यामुळे सुरू होईल का, त्या बाबतीत बाकीचे देश काय म्हणतात, कारण तुम्ही खास करून ब्रुसेल्समध्ये आहात. आणि दुसरा भाग म्हणजे अशा प्रकारे डिसइंटिग्रेशन होण्यामागे राईज ऑफ राईट विंग थॉट, राईट विंग पॉलिटिक्स असं आहे, असं वाटतं का आपल्याला? पहिली गोष्ट तर युरोपियन युनियनचं डिसइंटिग्रेशन मला अजिबात वाटत नाही, कारण का खूप देश आहेत जे थांबलेत युरोपियन युनियनचे मेंबर बनासाठी. आता आपण बघतोय स्कॉटलंड जे युकेचा एक भाग आहे, त्यांनी रिमेन वोट केलं होतं की त्यांना राहायचं युरोपियन युनियन मध्ये. आणि आता प्रश्न हे उठतोय की स्कॉटलंड आता त्यांचं स्वतःचं इंडिपेंडन्स मागेल का, तर स्कॉटलंडला राहायचंय. हे ब्रेक्झिट वोट मे बी युकेचं पण एक्झिट ब्रेकअप वोट असू शकतं. तर जे आधीचे भाषण जे म्हणले होते की नेदरलँड एक्झिट करू शकतं, पण नेदरलँडची जर हिस्ट्री बघितली तर ते बेनेलक्स ते फाउंडिंग मेंबर्स आहेत ते युरोपियन युनियनचे. तर नेदरलँड मध्ये नुसते एक फार राईट पार्टीच्या लिडरनी म्हणलेलं आहे की नेदरलँडनी पण सोडायला पाहिजे, पण शॉर्ट किंवा मीडियम टर्म मध्ये हे होणार नाही. पण दुसरी गोष्ट मी जर ऍड करू शकते, इम्पॅक्ट आपल्या देशावर इम्पॅक्ट, इंडियावर इम्पॅक्ट. बोला. तर इंडिया आणि EU एक मुक्त व्यापार करार निगोशिएट करायला लागले, फ्री ट्रेड अग्रीमेंट. ते 10 वर्ष झाले, होणार आता पुढच्या वर्षी ते निगोसिएशन. तर सगळ्यात मोठं इम्पॅक्ट त्याच्यावर होणार आहे आता लगेच. तर ते फ्री ट्रेड अग्रीमेंट परत निगोशिएट करायला लागणार, कारण की युके नाही, युकेचे पोझिशन वेगळे असणार. तर सगळ्यात मोठं इम्पॅक्ट EU इंडियावर ते FTAचं होणार आहे. बरं, आपल्याकडे अगदी शेवटचा काही वेळ उरलेला आहे आणि दादरची अजून आपली कनेक्टिव्हिटी होत नाही, अन्यथा मी शेवटची प्रतिक्रिया घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. दरम्यान शेवटची तुमची प्रतिक्रिया आणि त्यानंतर कन्क्लुजन समीरण सरांकडे. पुढे काय बदललेलं, काय जग असणार, कसं जग असेल आता? नाही, मला असं वाटतं की हे फार याच्याशी प्रेडिक्शन करणं जर अवघड आहे. दोन्ही बाजूने आर्ग्युमेंट्स आहेत. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह करतात त्याप्रमाणे की हे काही काळ टर्मोइल चालेल, पण स्टॅबिलाइज होईल, उलट इंग्लंड आणखीन प्रॉस्पर होईल, आणि ते झालं तर पुन्हा जगात प्रॉस्पेरिटी वगैरे असं एक आर्ग्युमेंट. मी थोडंसं थांबवतोय कारण मगासपासून मला जाता आलं नव्हतं. केतकर सर, आपली शेवटची याबद्दलची कमेंट. केतकर सर. पण मला अगोदरचं नीट ऐकू आलेलं नव्हतं, पण मला वाटतं 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. की मला तरी असं वाटतं ब्रिटिश जनतेने जो विचार केलाय तो अत्यंत संकुचित पद्धतीने केलाय. केवळ तो मेजॉरिटीने केलाय म्हणजे तो बरोबर असं नाही. याचं कारण ते जे म्हणतात इमिग्रेशन संबंधातला मुद्दा आहे, म्हणजे जे येणारे आहेत रिफ्युजीज किंवा तत्सम, त्यांच्या संबंधात केलं आहे. तर ते बहुतांशी ब्रिटनला लागू नव्हतं, कारण मिडल ईस्ट मधले किंवा पश्चिम आशियामधले जे रिफ्युजीज जात होते ते प्रामुख्याने युरोपात जात होते. कारण ब्रिटनचा व्हिसा पद्धती पूर्ण वेगळी आहे, ब्रिटनची करन्सी वेगळी आहे, ब्रिटनला वेगळ्या प्रकारचा व्हिसा लागतो. युरोपियन कंट्रीजचा व्हिसा, शेंगेन व्हिसा त्यांच्याकडे नाही, म्हणजे करन्सी नाही, शेंगेन व्हिसा नाही. आणि त्यांच्याकडे जे रिफ्युजीज आहेत ते प्रामुख्याने ईस्टर्न युरोपमधले आहेत, म्हणजे रोमानिया, बल्गेरिया, अल्बानिया इकडचे मुख्यतः त्यांच्याकडचे रिफ्युजीज आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडचे पगाराची जी रक्कम आहे ती कमी झाली आहे, कारण ते कमी पगारावरती काम करायला तयार आहेत. त्या दृष्टिकोनातनं तो ब्रिटिश शॉव्हिनिझमचा किंवा ब्रिटिश राष्ट्रवादाचा नव्हे, पण ब्रिटिश संकुचितपणाचा मात्र विजय. पण प्रत्यक्षात ती परिस्थिती अशी आहे, जी कामं ब्रिटिश कामगार करायला तयार नाही ती कामं पोलंडचा किंवा रुमानियाचा किंवा बुल्गेरियाचा किंवा अल्बानीचा मनुष्य करत होता. त्यामुळे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आपण असा विचार करून पाहायला पाहिजे की प्रत्येक कंपनीला आणि प्रत्येक माणसाला आता वेगळ्या प्रकारचा स्टुडंट व्हिसा आणि वेगळ्या प्रकारचा वर्किंग व्हिसा घ्यायला लागणार असल्यामुळे त्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाटतात. दिसायला लहान अडचणी दिसतात, मोठ्या अर्थव्यवस्थेचा परिणाम दिसत नाही, पण तो हळूहळू सुरू होतो. आणि एकदा अशी मानसिकता तयार झाली की ब्रिटन हाच मुळी त्या युरोपियन युनियनमध्ये राहू इच्छित नाही म्हटल्यावर इतर अनेक देश तसा विचार करू लागतील. म्हणजे लगेच तसं करतील असं नाही, पण तसा विचार करू लागेल. ही मानसिकता माझ्यामध्ये प्रत्यक्ष घटनेपेक्षा जास्त धोकादायक आहे. आणि त्या मानसिकतेचा एक प्रकारे सुरुवात इथे होणं
ही अतिशय वाईट गोष्ट आहे, ती जगालाही वाईट गोष्ट आहे, भारतालाही वाईट गोष्ट आहे. परंतु ह्याच्यामुळे भारतावरती काही लगेच फार गंभीर परिणाम होणार हो. असं मात्र वाटत नाही. याचं कारण डॉक्टर मनमोहन सिंगांवरती 2005 पासून असा एक दबाव होता की आपण रुपी फुल्ली कन्व्हर्टेबल करूया आणि आपण पूर्णपणे ग्लोबल इंटिग्रेशन करूया. कटाक्षाने डॉक्टर मनमोहन सिंगांनी कम्प्लीट ग्लोबल इंटिग्रेशन इकॉनॉमीचं होऊन दिलं नाही आणि रुपी कन्व्हर्टेबल केला नाही. त्यामुळे आता आपल्याला त्याचे फायदे दिसत आहेत त्यांच्या धोरणाचे, की आपण मर्यादित स्वरूपात त्यांच्याबरोबर जायचं, पण काही प्रमाणात आपण आपली सॉव्हरेनिटी, आपलं सार्वभौमत्व टिकवून ठेवायचं. ते सार्वभौमत्व टिकवण्याचा निर्णय जो त्यांनी घेतला त्याचे आता आपल्याला फायदे होत आहेत. त्यामुळे आत्ताच्या ह्या सरकारचा त्याच्यामुळे काही त्याच्यात हात असं दिसत नाही. हे जे फायदे होत आहेत ते त्या धोरणाने होत आहेत. साळगावकरांकडे मी जाऊ शकलो नव्हतो. साळगावकर सर, या सगळ्याच्या पलीकडचा पण याच्याशी जोडलेला मुद्दा, जगभर राईट विंग उजव्या विचारसरणीचा विजय होत चाललेला आहे का? मग तो युरोप असो किंवा आता येऊ घातलेला अमेरिका इलेक्शन मध्ये ट्रम्प यांच्या विजयाचे पडसाद असो, काय वाटतं आपल्याला? अमेरिकेच्या वर्चस्वामुळे उजवी विचारसरणी जी आहे ती वर्चस्व दाखवून आहे, पण तिला जो विरोध आहे म्हणजे आता अमेरिकेत सुद्धा कामगारांच्या चळवळी उभ्या राहत आहेत. बरं. त्याच्यामुळे त्या दोन विचारसरणीचा संघर्ष चालू आहे. आज मी तिला उजवी विचारसरणी अधिकारात आहे हे खरं आहे, परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यांचं मत जे असं आहे की आता हे झालं म्हणून तसं काही नाही आहे. हा फक्त रेफरंडम आहे. हा घेण्याची गरज नव्हती आणि घेतला तरी तो बंधनकारक नाही. याचं कारण हाऊसमध्ये ब्रिटनच्या 150 विरुद्ध 363 हे 363 लोकांना EU मध्ये राहायचं आहे. शिवाय स्कॉटलंडला EU मध्ये राहायचं आहे. तेव्हा ब्रिटन EU मधून बाहेर पडेल या रेफरंडममुळे असं अजिबात नाही आणि ते ब्रिटनच्या हिताचंही नाहीये. तसं झालं तर त्यांना स्कॉटलंड घालवावं लागेल. ते काय स्कॉटलंड घालवणार नाही, स्कॉटलंडलाही ब्रिटन घालवायचं नाही. आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी लंडनमध्ये जाऊन सांगितलंय की आमचा सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर हा EU आहे आणि तो EUच राहील. ब्रिटन जर का EUतून बाहेर पडलं तर ब्रिटन विल हॅव टू स्टँड इन क्यू, इतकं त्यांनी जोरात धमकी दिली आहे. तेव्हा ब्रिटनला अमेरिकेच्या कन्सेंट शिवाय किंवा अमेरिकेच्या अनुमोदाशिवाय EU मधून बाहेर पडता येणार नाही आणि ब्रिटन EU मधून बाहेर पडणारही नाही. ही सुरुवात आहे. लोक उगाच पॅनिक झालेत. ते पॅनिक व्हायचं काही कारण नाही. हे नफेखोर लोक स्टॉक मार्केटशी खेळतात, सोन्याशी खेळतात, रिअल इस्टेटशी खेळतात, पण तो त्यांची संधी ती वापरून. साळगावकरांनी फार वेगळा टर्न दिलेला आणि फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला साळगावकरजी. हा महत्त्वाचा मुद्दा होता, त्यामुळे आणखी काही दिवस आशा आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटासाठी समीरण सरांकडे. नाही, मला साळगावकरांच्या मताशी थोडंसं दुमत नोंदवायचं आहे. याचं कारण ते म्हणालेलं एक भाग बरोबर आहे की कॉन्स्टिट्युशनल कंपल्शन जरी नसलं तरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन तिथल्या प्राईम मिनिस्टरनी हे रेफरंडम घेतलेलं आहे, जनमत घेतलेलं आहे. या जनमताच्या विरोधात जाणं शक्य नाही अशी त्यांची कॉमेंट काही मिनिटापूर्वीच आलेली आहे. ती मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जनमताचा रेटा असताना त्यांना पंतप्रधानपदी राहून तिथे परत सगळ्या हाऊसचं मत आपल्याकडे वळवून जनमत विरोधात असताना पुन्हा संघामध्ये राहणं, महासंघामध्ये राहणं हे प्रॅक्टिकली शक्य दिसत नाही. अर्थात बाकीच्या सगळ्या संघातल्या देशांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना फेवर करणार नाही. EU लीडर्सनी सांगितलेलं आहे की वी वुड नॉट डू एनी फेवर टू UK जर त्यांनी बाजूला द्यायचा निर्णय घेतला असेल तर. दोन मुद्दे शेवटचे फक्त एका वाक्यात मांडतो. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे UK मधल्या पॉलिटिक्सची रिअलाइनमेंट कशी होते आहे. म्हणजे UK मधल्या राज्यकर्त्यांना स्वतःचं काही वेगळं पॉलिटिकल पोलरायझेशन होणं हे त्यांना मान्य आहे का आणि तसं तिथली जनता करू देणार आहे का, हा एक मुद्दा. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तिथल्या पॉलिटिशियन्सना, आपल्या पॉलिटिशियन्सना सुद्धाही लागू पडतं. तिथल्या पॉलिटिशियन्सना फक्त जनतेला लेक्चर देणं आता परवडणार नाही. काही निर्णय पार्लमेंटमध्ये घेण्याच्या आधी जनमत काय आहे ते कुठं झुकतंय बघावं लागेल आणि त्या जनमताप्रमाणेच वावरावं लागेल. लेक्चर देऊन आपलं पॉलिटिक्स चालवता येत नाही तिथल्या लिडर्सला. आपल्या लिडर्सना सुद्धा आता लक्षात यायला हरकत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जगाच्या एका टोकावरती घटना घडत असली तरी सुद्धा जग आता तितकं लांब राहिलेलं नाही. त्याचे पडसाद बघायला मिळतात आणि ते कसे मिळतात ते आजच आपल्याला शेअर बाजाराच्या निमित्तानं दिसलेलं आहे. यापुढे आणखी पडसाद दिसू शकतात, पण सध्या तरी लगेच पॅनिक होण्याची गरज नाहीये. तेवढं आपलं फाउंडेशन आपल्या अर्थव्यवस्थेचं चांगलं आहे, पण जगाचा अवेअरनेस असावा म्हणून हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी आपल्याला जयराज साळगावकर, कुमार केतकर, गोडबोले सर आपण सगळ्यांनी वेळ दिला, गौरी खांडेकरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेत तिथे थांबतोय, पण ब्रेक नंतर सेना भाजप मधला वाद आता टोकाला पोहोचलेला आहे, त्याबद्दलची चर्चा करणार आहोत. विस्तृत विश्लेषण असणार आहे. ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.